तर लक्ष द्या, आपण चॅप्टर चालू केलेला आहे कोणता? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण जे तुम्हाला काल काय सांगितलं होतं की 11th ला हा टॉपिक आलेला आहे. 11th मध्ये काय असतं की आपण ते काय करतो, जे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह काय बनवतोय, कंपाऊंड बनवतोय. आपण काय बनवतोय, हॅलो अल्केन्स बनवतोय. हॅलो अल्केन्स बनवताना तुम्हाला 3 मेथड सांगितल्या होत्या. पहिली मेथड जी सांगितली तुम्ही काय करणार आहे, हायड्रोकार्बन पासून बनवताना तुम्ही अल्केन्स पासून बनवणार. कोणापासून बनवणार? अल्केन्स. अल्केन्स पासून आपण जी काल रिएक्शन पाहिलं त्या रिएक्शनचं नाव काय होतं? हॅलोजिनेशन रिएक्शन. कोणती रिएक्शन होती? हॅलोजिनेशन. कोणत्या प्रकारची रिएक्शन होती? हॅलोजिनेशन. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असाल की हॅलोजिनेशन रिएक्शन मध्ये आपण काय केलं, अल्केनवर काय केलं, आपण हॅलोजन काय केला, हॅलोजनची रिएक्शन केली, हॅलोजन ऍड केला, ज्याला आपण पाहतो कायच्या बेसमध्ये केला आपण, अल्ट्राव्हायोलेट लाईट असतो किंवा आपण त्याला सनलाईट म्हणू. काय म्हणू? सनलाईट. जे फ्री रॅडिकल मेकॅनिझम होतं. कशा प्रकारचं मेकॅनिझम होतं? फ्री रॅडिकल मेकॅनिझम होतं. ज्या मेकॅनिझम मध्ये आपण काय होतं की हा हॅलोजन काय करणार आहे, या हायड्रोजनला काय करणार आहे, रिप्लेस करणार आहे. काय करणार आहे? रिप्लेस करणार आहे. हे आपण काल बघितलं. त्याचे आपण एक्झाम्पल पण काल बघितले. त्याला आपण म्हणतो हॅलोजिनेशन रिएक्शन. कोणत्या रिएक्शनचे? हॅलोजिनेशन. मग याच्यामध्ये सुद्धा हॅलोजन काय शकतो? इट कॅन बी अ क्लोरीन और ब्रोमीन, आयोडीन. ते तिघांपैकी कोणतं एक असतं. फ्लोरीनचं काय असतं? फ्लोरीनची काय असते? बॉन्ड एनर्जी काय असते? फ्लोरीनचा बॉन्ड ब्रेक होतो. कळलं? तर फ्लोरीन आपण सरळ म्हणजे फ्लोरीन ही प्रकारची रिएक्शन काय करते घेत नाही. आपण असे म्हणू म्हणून आपण याच्यामध्ये क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन काय म्हणतो आपण, आयोडिनेशन आपण याच्यामध्ये घेतोय. कळलं? त्याच्यानंतर आज जी रिएक्शन कोणापासून आपण बघणार आहे की अल्किन्स आणि अल्काइन्स. ज्यामध्ये अल्किनच्या 2 प्रकारच्या रिएक्शन आपण बघू शकतो. कळलं? बोर्डानुसार काय असतं? बोर्डानुसार बोर्डच्या टॉपिक नुसार दिलेलं जातं. साठी किंवा स्टेडीसाठी किंवा जेईसाठी 2-2, 3-4 वेगळ्या सुद्धा एक्स्ट्राच्या रिएक्शन येतात. कळलं? त्या रिएक्शन पण काय असतं, आपल्याला ज्या रिएक्शन जेव्हा आम्ही घेतोय तेव्हा असं त्या रिएक्शन आपल्याला सिलेबसला नाही, स्पर्धा परीक्षेला म्हणजे सीईटीला नीटला त्या रिएक्शन तुम्हाला येतात. कळलं? हे लक्षात ठेवायचं. तुम्ही त्याला मदत केली असेल तेवढी म्हणून. पण मग तरी एकट्या शहरात दरवर्षी 10% पोरं लागतात. टोटल जेवढे सीट असतात तेवढे 10% पोरं राजस्थानच्या शहरात लागतात. कसं काय लागतात? त्याचं कारण हे लागतं. तर प्रत्येक वर्षी अशी घटना होते. कळलं? त्या खूप फेमस होते. थोडं बघा, तुम्हाला कळतो विद्यार्थी ज्या पण तुम्ही जर देशाला तुम्हाला या गोष्टी माहित पाहिजे. चला, पण आपलं काय, आपण एज्युकेशन आपण एवढंच करू शकतो. बाकी शिकवणच आहे आपल्याला. तर बघा, लक्ष द्या आपल्या टॉपिकवर. आता हॅलोजिनेशन रिएक्शन आपण काय करू, काळ बघितलेली होती. कळलं? आज जी रिएक्शन आहे की आपण अल्केन्स पासून आपण आज जी 2 नंबरला जी रिएक्शन बघणार आहे ती रिएक्शन कोणती असणार आहे, ज्याला आपण म्हणू काय, फ्रॉम अल्किन्स. कोणापासून? अल्किन्स. अल्किन्स पासून आपण 2 प्रकारे काय करू शकतो, हॅलो अल्केन्स बनवू शकतो. किती प्रकारे? 2 प्रकारे आपण हॅलो अल्केन्स बनवू शकतो. पहिला प्रकार आपण ज्याला म्हणतो काय करायचंय, हायड्रो हॅलोजिनेशन. एक रिएक्शन ज्याला आपण काय म्हणतो, हायड्रो हॅलोजिनेशन. कोणती रिएक्शन म्हणतो? हायड्रो हॅलोजिनेशन. आणि दुसऱ्या क्रमांकाची रिएक्शन असणार आहे, त्या रिएक्शनला म्हणतो आपण ऍडिशन ऑफ हॅलोजन. काय म्हणतो आपण? ऍडिशन ऑफ हॅलोजन. हॅलोजनचं ऍडिशन करून सुद्धा काय करून सुद्धा ऍडिशन करू. सिमेट्रिक आपण म्हणतो सिमेट्रिक ऍडिशन किंवा सीन ऍडिशन सुद्धा काय म्हणतात, सीन ऍडिशन सुद्धा त्याला म्हटल्या जातं. त्याचं हॅलोजन. त्याच्याने आपण काय बनवू शकतो, हॅलोजन बनवू शकतो. ज्यात पहिली रिएक्शन कोणती, हायड्रो हॅलोजिनेशन रिएक्शन. हे रिएक्शन काय सांगते, या रिएक्शन मध्ये आपल्याला काय करायचं की तुम्हाला काय करायचं, जे अल्किन्स आहे ज्यांना आपण अनसॅच्युरेटेड कार्बन कार्बन डबल बॉन्ड असलेले कंपाऊंड्स म्हणतो, हायड्रोकार्बन्स म्हणतो, या अल्किन्सवर तुम्हाला काय करायचंय, हायड्रोजन हलाइडची रिएक्शन करायची. कळलं? आणि सिंपल रिएक्शन त्याचे प्रकार करतो. पण आपण सिम्पली जर पाहिलं त्याच्यामध्ये हॅलोजन एचएक्स कोण असणार आहे, तुमचे HBr आहे, तुमचा HI आहे, आपला SC आहे. हे तुमचे काय असणार आहे, हायड्रो हॅलोजनचे कंपाऊंड. रिएक्शन काय, अल्किनची रिएक्शन तुम्हाला करायची हायड्रोजन हलाइड सोबत, म्हणजे एचएक्स सोबत. कोणाला सोबत? एचएक्स कंपाऊंड लाईन सोबत. पुढे काय मेकॅनिझम कशाच्या प्रेस मध्ये करायची, या रिएक्शन साठी तुम्हाला घ्यायची सनलाईटच्या प्रेस मध्ये रिएक्शन करायची. त्याच्या प्रेस मध्ये करायची रिएक्शन, सनलाईटच्या प्रेस मध्ये रिएक्शन करावी लागते. या रिएक्शन तुम्हाला हॅलो अल्केन्स भेटेल. काय भेटेल तुम्हाला? हॅलो अल्केन्स भेटेल. काय भेटेल या रिएक्शन? हॅलो अल्केन्स भेटेल. रिएक्शन काय, आता याच्यामध्ये आपण काय घेणार, आपण HCl घेणार, आपण HBr घेणार, आपण HI घेणार. याच्यात लक्षात ठेवायचंय
की HBr असो किंवा मी घेतलं का SCl घेतलं असं एक एक्झाम्पल. इथं काय होतं, इथं होमोलिटिक क्लिवेज नव्हता. इथं होमोलिटिक क्लिवेज नव्हता, इथं हेट्रोलिटिक क्लिवेज होतं. कशा प्रकारचं क्लिवेज होतं? हेट्रोलिटिक क्लिवेजने आपण काय करतो, याचे दोन भाग पडतो. H प्लस Br मायनस. याचा आपण दोन भाग करू शकतो. H प्लस Cl मायनस. बरोबर आहे की? आता इथं काय असतं, जेव्हा तुम्ही काय करणार, अल्किन घेणार, काय घेणार, एखादा अल्किन घेणार. फॉर एक्झाम्पल घेणार CH2 डबल बॉन्ड CH2, ज्याला आपण काय म्हणतो, हा इथिन. काय हा इथिनचा कंपाऊंड आहे. जर आपण याच्याबद्दल हायड्रो हॅलोजिनेशन करायचं म्हणलं तर मी एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल मी म्हणलं HCl घेतलं. पुढे रिॲक्टर खाली येतो असं जागा तिकडे कमी. हा HCl आहे आणि मी म्हणलं तर सनलाईट वगैरे. आता तुम्हाला करायचं काय, तर बॉन्ड क्लिवेज कसं होणार आहे, तर हा जो तुमचा डबल बॉन्ड तुम्हाला दिसतोय, कोणता बॉन्ड दिसतोय, डबल बॉन्ड. ज्याच्यामधला हा जो पाय बॉन्ड आहे, हा बॉन्ड तुम्हाला काय करायचंय, ब्रेक करायचा. काय करायचंय, आणि ब्रेक केल्यानंतर याचा एक पार्ट एका कार्बनला जोडायचा, दुसरा पार्ट दुसऱ्या कार्बनला जोडायचा. सांगायचा अर्थ मी म्हणलं तर इकडे म्हणलं CH2 हा झाला सिंगल बॉन्ड CH2. मी म्हणलं याला H जोडला, याला मी Cl जोडला, म्हणजे उत्तर सरळ सरळ आपण म्हणू शकतो CH3 CH2 Cl म्हणजे काय तयार झालं तुमचा क्लोरो इथेन. काय तयार झाला, क्लोरो इथेन तयार झाला. क्लोरो इथेन तयार झाला जोपर्यंत काय आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड सिमेट्रिक आहे. सिमेट्रिक म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या दोन्ही साईडची जे काही कार्बनची संख्या असेल ती सेम असेल किंवा सिमेट्री असेल, तोपर्यंत तुम्ही कोणत्याही कार्बनला, एकत्र असू दे एकत्र कोणत्याही कार्बनला काय केलं, हायड्रोजन दिला किंवा Cl दिला किंवा हायड्रोजन दिला किंवा Hi मायनस दिला, चालून जाईल सिमेट्री. पण जेव्हा समजून घ्या अल्किन मध्ये अनसिमेट्री आहे, काय अल्किन मध्ये अनसिमेट्री.